विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखी सोहळ्याला ऐतिहासिक, अलौकिक व गौरवशाली अशी धार्मिक व आध्यात्मिक परंपरा लाभली आहे। आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होणारी विदर्भातील ही एकमेव मानाची पालखी असून ही परंपरा 4 शतकांहून अधिक काळापासून अखंडपणे सुरू आहे। कौंडण्यपूर ते पंढरपूर हा पालखी सोहळा केवळ एक धार्मिक परंपरा नसून विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचे प्रतीक आहे। ही परंपरा आजही समस्त वारकऱ्यांना भक्ती, श्रद्धा आणि संस्काराची प्रेरणा देत आहे, असे प्रतिपादन शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष श्री यश सुलभा संजय खोडके यांनी केले आहे। श्री क्षेत्र कौंडण्यपूर या माता रुक्मिणी मातेच्या माहेरातून लेकीला सासरी पंढरपूर पाठवण्याच्या परंपरेनुसार श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली रुक्मिणी मातेची 432वी पालखी यात्रा दिनांक 22 जून रोजी अमरावती शहरात दाखल झाली। टाळ, मृदुंग, वीणेचा नाद आणि रुक्मिणी मातेचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात या पालखी सोहळ्याचे तपोवन गेट विद्यापीठ चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष श्री यश सुलभा संजय खोडके यांनी पालखीचे स्वागत, पूजन व दर्शन घेऊन श्रींचे कृपा आशीर्वाद घेतले। तसेच विश्वकल्याणाची मनोकामना करीत बळीराजा सुखावण्यासाठी धो-धो पाऊस पडू दे अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली आहे। दरम्यान रांगोळ्या, फुलांची उधळण, आतिषबाजी करून समस्त वारकऱ्यांचे स्वागत करीत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या। यावेळी यश खोडके यांनी पालखीला खांद्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ केले। यावेळी टाळ, मृदुंग, वीणेचा नाद आणि रुक्मिणी मातेचा जयघोष यावेळी अमरावती नगरी भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली असल्याचे चित्र दिसून आले। या पालखी सोहळ्याला शोध प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सहकारी तसेच पंचक्रोशीतील वारकरी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।